मुंबईतल्या लालबागच्या राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं यंदाचं हे 92वं वर्ष आहे आणि लालबागचा राजा हा केवळ महाराष्ट्रातच नाही तर संपूर्ण देश आणि जगामध्ये श्रद्धेचं स्थान आहे। महामंडळाचे असणारे अध्यक्ष बाळासाहेब सुदाम कांबळे यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना झाली। सकाळी 6 वाजल्यापासून राजाच्या चरण स्पर्शाची आणि मुखदर्शनाची रांग सुरू झाली आहे। दरवर्षी लाखो भाविक बाप्पाच्या दर्शनासाठी इथे येतात। यावेळी 1 कोटीपेक्षा अधिक लोक दर्शनासाठी येतील असा अंदाज आहे। त्या पार्श्वभूमीवर मुंबई पोलिसांनी 272 हायटेक सीसीटीव्ही कॅमेरे इथे बसवलेत। कॅमेऱ्यांचं वैशिष्ट्य म्हणजे ते केवळ रेकॉर्डिंग करत नाहीत तर सुरक्षा धोक्यांपासून सूचना सुद्धा देत आहेत। गर्दीची परिस्थिती आणि संशयास्पद हालचालींचे वास्तविक वेळेत विश्लेषण करून ताबडतोब पोलिसांना अलर्ट पाठवला जातोय आणि मुंबईतल्या लालबागच्या राजाचं थेट घर बसल्या तुम्ही सुद्धा पुढारी न्यूजच्या माध्यमातून सगळे प्रेक्षक दर्शन घेऊ शकताय। आणि लालबागच्या राजाच्या दरबारातून आपल्यासोबत प्रतिनिधी धनंजय दळवी जोडले गेलेले आहेत, त्यांच्याशी आपण बोलूया। धनंजय, आजचा हा पहिलाच दिवस आहे, गणेशोत्सव आजपासून सुरू होतोय। लालबागच्या राजासाठी दर्शन घ्यायला आलेल्या बाप्पाची मूर्ती पाहायला आलेल्या भाविकांची संख्या नेमकी किती आहे, कसा उत्साह आहे? तर लालबागच्या राजाच्या या सभा मंडपात उभा आहे। यंदाचं हे लालबागच्या राजाचं 92वं वर्ष आणि आपण पाहिलं तर सुंदर अशी सुबक मूर्ती आहे आणि या सगळ्यातच आपण जर पाहिलं तर यंदा गजानन महल हा लालबागच्या राजाने साकारलाय तर तिरुपती बालाजीचं घुमट हे तयार करण्यात आलेलं आपल्याला पाहायला मिळते। लाखो भाविकांचं, जगभरातल्या भाविकांचं हे श्रद्धास्थान आहे आणि दरवर्षी मोठ्या संख्येने, लाखोंच्या संख्येने भाविक जे आहेत ते इथे दर्शनासाठी येताना पाहायला मिळतात। रिद्धी माझ्यासोबत मंडळाचे अध्यक्ष आहेत, बाळासाहेब कांबळे आहेत माझ्यासोबत, आपण थेट त्यांच्याशी बातचीत करूया। तर हे यंदाचं 92वं वर्ष आहे, मोठ्या संख्येने भाविक लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी येत आहेत। यंदाचा गजानन महल साकारण्यात आले, कसं नियोजन करण्यात आलंय, सुरक्षा कशी आहे? लालबागचा राजा सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाचं 92वं वर्ष आज गणेश चतुर्थीच्या शुभ मुहूर्तावर पहाटे 4 वाजता या बाप्पाचं दर्शन सर्व भाविकांसाठी आम्ही सुरू केलं मंडळाच्या वतीने आणि विधिवत पूजा करून प्रचंड गर्दी, भक्तीचा महापूर या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। हा लालबागच्या राजाचा महिमा आहे आणि येणारे भाविकांची संख्या लक्षात घेता आम्ही सर्व प्रकारचं नियोजन या ठिकाणी केलेलं आहे। आपण बघत असाल की मुखदर्शनाच्या रांगेमध्ये मोठे मंडप आपण उभारलेले आहेत। या मंडपामध्ये अनेक प्रकारची सुविधा भाविकांसाठी केलेली आहे। प्रामुख्याने सुरक्षितता व्यवस्था खूप महत्त्वाची आहे, त्यामुळे टॉप प्रायोरिटी सुरक्षितता व्यवस्थेला आहे। त्यामुळे सगळ्या ठिकाणी जो एरिया आहे तो पूर्णपणे CCTVच्या अंडर कव्हर केलेला आहे। जवळजवळ 260 कॅमेरे अद्ययावत यंत्रणेसहित त्यामध्ये आपण इन्स्टॉल केलेले आहेत। त्यानंतर आर्टिफिशियल इंटेलिजन्सच्या माध्यमातून CCTVचं त्याच्यामध्ये तंत्रज्ञान आपण इन्व्हॉल्व केलेलं आहे। आमचे जवळजवळ 5000 कार्यकर्ता दिवसरात्र या उत्सवाच्या तयारीसाठी मेहनत घेत होते। आजही तेवढेच कार्यकर्ते संपूर्ण भाविकांना योग्य प्रकारे मार्गदर्शन करत आहेत। चरणस्पर्शाची रांग आहे, त्या ठिकाणी संपूर्ण आबालवृद्धांसाठी चांगल्या प्रकारची सोय केलेली आहे। मंडपामध्ये आसन व्यवस्था आहे, त्यानंतर तिथे चहा, बिस्किट, पाणी 24 तास त्यांना पुरवलं जाणार आहे। आताही त्यांची सोय चालू आहे। त्यानंतर स्वच्छतेचा एक व्यवस्थित तिथे आपण सोय उपलब्ध करून दिलेली आहे। त्यानंतर महिलांसाठी आपण काही तिथे गरज भासल्यास रेस्टरूम टाईप आपण उभारलेले आहेत। लहान बाळ असतात त्यांना स्तनपान कक्ष वगैरे महिलांसाठी आपण केलेले आहेत। अद्ययावत असं मेडिकल सेंटर आपण तिथे उभं केलेलं आहे। तज्ज्ञ डॉक्टर्स या ठिकाणी गजानन महल साकारण्यात आलेला आहे। काय लालबागच्या राजाचं जे आपण आज प्रतिष्ठापना आपण केलेली आहे, या ठिकाणी विराजमान झाली आहे, ही जी प्रतिकृती आहे, संपूर्ण देखाव्याची प्रतिकृती, तिरुपती बालाजीचं जे मुकुट आहे त्या सुवर्ण मुकुट या ठिकाणी साकारण्यात आलेलं आहे आणि लालबागचा राजा सुवर्ण महलमध्ये यावर्षी विराजमान झालेला आहे। बाहेर एक मोठा गजानन म्हणजे हत्तीचा चेहरा त्या ठिकाणी प्रवेशद्वारावर लावण्यात, काय खासियत? गजमुख आणि गजानन हे आपल्या लालबागच्या राजाचे 2 वेगळी रूपं आहेत आणि 2 प्रतीक आहेत। तर त्यांचंच एक प्रतीक म्हणून मुख्य प्रवेशद्वारावर एक गजमुख आपण साकारलेलं आहे। महाप्रवेशद्वार असं त्या लालबागच्या राजाच्या मुख्य प्रवेशद्वाराचं स्वरूप या ठिकाणी आपण साकारलेलं आहे। यंदा भोजनाची व्यवस्था खास करण्यात आली, काय त्याबद्दल? कार्यकर्त्यांसाठी भोजन आपण जे आमची मागची चरणस्पर्शाची रांग आहे त्या ठिकाणी एक मोठी जागा आहे, त्या ठिकाणी आपण व्यवस्था केलेली आहे मंडळाच्या वतीने
अनेक आमचे कार्यकर्ता काही भाविक त्या ठिकाणी येऊन त्या महाप्रसादाचा लाभ घेऊ शकतात. नक्कीच आपण पाहिलं तर जी. आपल्या बरोबर हे मंडळाचे अध्यक्ष होते रिद्धी. आणि मी पुन्हा एकदा आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना हे सगळं सभा मंडप कशा पद्धतीचे ते दाखवू इच्छितो. मी कॅमेरामॅनला विनंती करेल की त्यांनी बाप्पाची जी लालबागच्या राजाची ही सुंदर सुरेख अशी मूर्ती आहे ती आपल्या पुढारीच्या प्रेक्षकांना प्रथम दिवशी त्याचं दर्शन द्यावं. सुरेख असं हे सगळं सुवर्ण गजानन महल जे आहे ते साकारण्यात आलेलं आहे. जी अशा अगदी. आणि या सभा मंडपात आता प्रचंड गर्दी सुद्धा भाविकांची झालेली आहे. धनंजय, वेळोवेळी पुढचे तपशील घेऊ. सध्या धन्यवाद दिलेल्या माहितीसाठी.